नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या अपडेटवर अपडेट येत आहेत आणि अजून एक अपडेट म्हणजे माननीय मुख्यमंत्री यांनी महत्त्वाची अपडेट कालच्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. ती म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे अशा शेतकऱ्यांना 1 जुलैपासून शेतकऱ्यांना कर्ज वाटप होणार आहे. म्हणजे नवीन पीक कर्ज त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. खूप शेतकऱ्यांना टेन्शन असते की कर्जमाफी झाल्यानंतर बँक आपल्याला कर्ज देणार की नाही. तर शेतकरी मित्रांनो, काल बँकर्स कमिटीच्या मीटिंगमध्येच माननीय मुख्यमंत्री यांनी आदेश दिलेले आहेत की ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे अशा शेतकऱ्यांना 1 तारखेच्या नंतर जुलैच्या सर्व शेतकऱ्यांना कर्ज नवीन देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मग शेतकरी मित्रांनो, याच्यावरून ह्या सर्व गोष्टी स्पष्ट होतात की जून महिन्यामध्ये सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे. ज्या शेतकरी रेग्युलर आहेत अशा शेतकऱ्यांना 50,000चं अनुदान मिळणार आहे. त्यामुळं जर कर्जमाफीला उशीर झाला तरीही अगोदर कर्जमाफीच्या याद्या राज्यामध्ये येणार आहेत. त्यामुळे कर्जमाफीच्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नाव आहे अशा शेतकऱ्यांचं नाव पाहून बँकांनी 1 जुलैच्या नंतर त्या शेतकऱ्यांना लागलीच नवीन पीक कर्ज देण्याचा आदेश माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे त्याच्या नियम, अटी, निकष पुढील आठवड्यामध्ये निश्चित होतील. निश्चित झाल्यानंतर कर्जमाफी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या येतील आणि याद्या येताच त्या याद्या बँकेला आल्यानंतर बँकांनी डायरेक्ट लागली ज्या शेतकऱ्यांचं नाव आहे त्या शेतकऱ्यांचं जरी राज्य शासनाकडून निधी बँकेला पोच नाही जरी झालेला असला तरीही त्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज देण्याचा आदेश देण्यात आला आहे. कारण राज्य शासनाकडून कर्जमाफी जाहीर केल्यानंतर निधी वर्ग त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या DBT अकाउंटमध्ये म्हणजे कर्जाच्या अकाउंटमध्ये जमा केला जाणार आहे. त्यामुळे हे जे पैसे येणार आहेत कर्जमाफीचे ते कर्जमाफीचे पैसे बँकेला न देता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. त्यामुळे 30 जूनपूर्वी सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. रेग्युलर शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं अनुदान मिळणार आहे. परंतु सर्वात मोठा मुद्दा होता की कर्जमाफीच्या प्रक्रियेला जर उशीर झाला तर शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज कसं मिळणार. त्या शेतकऱ्यांना पेरणीसाठी खात असो, अनुदान असो, त्याचबरोबर बियाणं खरेदीसाठी जो पैसा लागतो त्यासाठी राज्य शासनाकडून त्याही गोष्टीचा विचार कालच्या खरीप हंगामाच्या आढावा बैठकीमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे अशा शेतकऱ्यांच्या याद्या बँकेला पाठवल्यानंतर बँकेनं तातडीनं नवीन पीक कर्ज त्या शेतकऱ्यांना देण्यासाठी आदेशित केलेला आहे. त्यामुळं खूप शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती कर्जमाफीची. तर ते जूनमध्ये पूर्णच्या पूर्ण 30 जूनच्या अगोदर एकही शेतकरी वंचित न ठेवता जो पात्र शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध केल्यानंतर लागलीच त्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2026साठी नवीन पीक कर्ज दिलं जाणार आहे. एक दिलासादायक अपडेट म्हणावे लागेल. यासाठी काल बँकर्स कमिटीनाही माननीय मुख्यमंत्री यांनी आदेशित केलेला आहे की एकही शेतकरी त्याच्यामधून वंचित न राहता याद्या पाहताच त्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज देण्याचे आदेश केले आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिबिल स्कोअर न पाहण्याचा आदेश माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेला आहे. त्यामुळं कुठलाही सिबिल पाहायला जाणार नाही. न पाहता कुठलंही रेकॉर्ड न पाहता लागलीच ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना नवीन पीक कर्जाच्या फाईल करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. त्यामुळं कुठेतरी शेतकऱ्यांना एक दिलासादायक अपडेट आहे, जेणेकरून ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे त्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्जही मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आणि तो म्हणजे 1 जुलैच्या नंतर ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल त्या शेतकऱ्यांना तुमचं कर्ज जरी बँकेनं नाही जरी खात्यावर पैसे टाकले कर्जमाफीचे तर ते पैसे बँक स्वतः टाकणार आहे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात. आणि त्या गोष्टीच्या प्रक्रियेला जर उशीर होत असेल तर फक्त यादीमध्ये नाव पाहून जर तो शेतकरी कर्जमाफीच्या यादीत असेल तर बँकेने नुसतं यादीमध्ये नाव पाहून त्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज जुलैमध्ये देण्याचा आदेश दिलेला आहे. त्यामुळं जून आणि जुलै हे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे 2 महिने आहेत. कारण जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे तर जुलैमध्ये त्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मिळणार आहे. एक खूप महत्त्वाची अपडेट, आनंदाची अपडेट, शेतकऱ्यांना दिलासादायक अपडेट राज्य सरकारकडून दिली जात आहे. आणि कुठेतरी एक शेतकऱ्यांना एक मोलाचा दिलासा यातून मिळणार आहे. याबाबत कुठलीही अपडेट आली तर लागली चॅनलवर व्हिडिओ येईल. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.